त्यानंतर लास्ट लेक्चरला आपण interconnected system, what is the need of interconnected system, what is the advantages of interconnected system, and the merits of combined operation of power plants, as well as the limitations of interconnected system. हे पॉईंट आपण लास्ट लेक्चरला कव्हर केले होते. त्यानंतर आता ह्या युनिटचा लास्ट पॉईंट आहे आपला रिजनल ग्रीड, स्टेट ग्रीड, नॅशनल ग्रीड, रिजन्स ऑफ ग्रीड सिस्टीम फॉल्ट. आता जे काही फॉल्ट आहे तर त्याचे रिझन्स आपल्याला बघायचे आहे. व्हॉट इज मीन बाय फॉल्ट बघायचा आहे. ठीक आहे. आणि ते फॉल्ट जे आहे ते फॉल्टचे जे काही टाईप्स आहेत ते आपल्याला बघायचे आहे. आता हे सर्व बघत असताना आपण सुरुवातीला व्हॉट इज मीन बाय फॉल्ट अँड द देर आर सम टाइप्स ऑफ फॉल्ट आपण ते डिस्कस करू. अँड द प्रोटेक्शन डिव्हाइस, विच आर द प्रोटेक्शन डिव्हाइस यू हॅव टू यूज फॉर avoid the faults. Okay. So first one is what is mean by electrical fault. Electrical network, machine and equipment are often to subject to various types of fault while they are in operation. जे काही इलेक्ट्रिकल मशीन्स आहे, नेटवर्क आहे किंवा इक्विपमेंट्स आहे, ज्यावेळेस ते वर्किंग मध्ये असतात त्यावेळेस खूप जे काही फॉल्ट्स आहेत ते ऑकर होत असतात. वेन अ फॉल्ट ऑकर्स द कॅरेक्टरिस्टिक्स व्हॅल्यू ऑफ द मशीन मे चेंज फ्रॉम एक्झिस्टिंग व्हॅल्यू टू डिफरंट व्हॅल्यू टिल द फॉल्ट इज क्लिअर. आता एखादं इक्विपमेंट आहे जे वर्किंग मध्ये आहे, त्यामध्ये जर काही फॉल्ट झाला, फॉल्ट झाल्यानंतर तो फॉल्ट क्लिअर होईपर्यंत त्याचे जे काही मेन आउटपुट आहे किंवा त्याचं जे काही मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती चेंज होत असते. कधीपर्यंत? जोपर्यंत तो फॉल्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत. देअर मी लॉट ऑफ probabilities of fault to appear in the power system network, including lightning, wind, tree falling on lines, appearance failure, ठीक आहे, और apparatus failures. आता जे काही ग्रीड आहे किंवा पॉवर सिस्टीम आहे त्यावरती फॉल्ट होण्याचे भरपूर काही कारण आहे किंवा रिझन्स आहे. त्यामध्ये मेनली तुमचं इन्क्लुडिंग लाइटनिंग. लाइटनिंग म्हणजे तुमची वीज, लाइटनिंग स्ट्रोक आपण ज्याला म्हणतो, तो तुमच्या सिस्टीमवरती किंवा ग्रीडवरती पडलं किंवा विंड, ट्री फॉलिंग ऑन ट्री, झाड वगैरे तुमच्या ग्रीडवरती पडलं किंवा ॲपरेटस फेल्युअर, एखादा ट्रान्सफॉर्मर फेल झाला, एखादा इन्सुलेटर ब्रेक झालं, एखादा कंडक्टर ब्रेक झालं, एखादा टॉवर ब्रेक झाला, त्यामुळे सुद्धा फॉल्ट सिस्टीमवरती होऊ शकतो. द इलेक्ट्रिकल फॉल्ट इन अ पॉवर सिस्टीम. A fault in an electrical power system can be defined as an abnormal condition of the system that involves electrical failure of equipment such as transformer, generator, bus bar. The fault inspection also involve in insulation failure, conducting path failure, which results short circuit and open circuit of a conductor. जे काही फॉल्ट आहे ते फॉल्ट म्हणजे काय? इट इज अ अबनॉर्मल कंडिशन ऑफ सिस्टीम. इट इज अ abnormal condition of the system is called as a fault. आणि जे काही फॉल्ट्स आहे त्यामध्ये मग तुमचे इक्विपमेंट वरती फॉल्ट होऊ शकतो. त्यामध्ये मग तुमचे ट्रान्सफॉर्मर आहे किंवा जनरेटर आहे किंवा कंडक्टर आहे, बस बार्स आहे, त्यावरती फॉल्ट होता. जनरली कधी कधी तुमचे इन्सुलेशन फेल्युअर होतं. जे काही आपण डिफरंट टाईपचे इन्सुलेटर आपल्याला माहिती आहे, पिन टाईप इन्सुलेटर, शाकल टाईप इन्सुलेटर, सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर, तर ते इन्सुलेटर ब्रेक झाल्यामुळे सुद्धा फॉल्ट होतो किंवा एखादा कंडक्टर आहे, कंडक्टर ब्रेक झालं त्यामुळे फॉल्ट तयार होतो. ठीक आहे. तर त्याला आपण शॉर्ट सर्किट किंवा ओपन सर्किट फॉल्ट ऑफ कंडक्टर असं सुद्धा म्हणतो. Under normal or safe operating condition, the electrical equipment in a power system network operate at a normal voltage and current rating. ज्यावेळेस नॉर्मल कंडिशन असते किंवा सेफ ऑपरेशन आपण ज्याला म्हणतो त्यावेळेस तुमचे जे काही इक्विपमेंट्स आहेत किंवा जी काही सिस्टीम आहे ते तुमचं ते नॉर्मल व्होल्टेज आणि नॉर्मल करंट वरती किंवा नॉर्मल करंट किंवा नॉर्मल व्होल्टेज ड्रॉ करत असतं सिस्टीमकडनं. But once the fault takes place in a circuit or device, voltage and current values deviation from their nominal range. मग ज्यावेळेस फॉल्ट होतो त्यावेळेस ट्रान्सफॉर्मरमध्ये फॉल्ट झाला, एखादी वाइंडिंग जर खराब झाली ट्रान्सफॉर्मरची, तर त्यावेळेस जो काही करंट आहे तो करंट एक्सिड होतो. ठीक आहे. किंवा व्होल्टेज त्या ठिकाणी व्होल्टेज इन्स्टॅबिलिटी होते. तर अशा कंडिशनमध्ये तुमचं ॲबनॉर्मल कंडिशनमध्ये व्होल्टेज आणि करंट याची जी काही रेंज आहे ती डेव्हिएट होते. द फॉल्ट्स इन अ पॉवर सिस्टीम कॉज ओव्हर करंट. लक्षात घ्या, ज्यावेळेस फॉल्ट होतो सिस्टीमवरती त्यावेळेस काय काय कॉजेस होतं? ओव्हर करंट, अंडर व्होल्टेज, अनबॅलन्स ऑफ द फेजेस, रिव्हर्स पॉवर, हाय व्होल्टेज सर्ज,
This result in interruption in a normal operation of the network, failure of equipment as well as electrical fires. ज्यावेळेस कुठे फॉल्ट होतो ग्रीडवरती, आपण हा अनुभव बघितला असेल भरपूर वेळेस. जर कुठे सिस्टीमवरती जर फॉल्ट झाला त्यावेळेस ओव्हर करंट, अंडर व्होल्टेजमुळे किंवा अनबॅलन्स व्होल्टेजमुळे आपल्या घरातले जे काही ॲपरेटर्स आहे किंवा जे इक्विपमेंट्स आहे ते सुद्धा कधी कधी भरपूर वेळेस खराब झालेले आपण बघितले आहे. ते आहे तुमचा फॉल्ट. इट इज द कॉजेस ऑफ फॉल्ट. ठीक आहे. युजली power system network are operated with a switchgear protection equipment such as circuit breakers and relays in order to limit the loss of service due to electrical failure. आता ही जी काही फॉल्ट्स आहे ते फॉल्ट प्रोटेक्ट करण्यासाठी आपण स्विचगिअर आणि प्रोटेक्शन डिव्हाइसेस आपण जनरली यूज करतो असतो. त्यामध्ये सर्किट ब्रेकर आहे किंवा रिले आहे. रिले काय करतो, रिले फॉल्ट सेन्स करतो, ॲबनॉर्मल कंडिशन सेन्स करतो आणि ती जी काही ॲबनॉर्मल कंडिशन आहे किंवा जो फॉल्ट रिले सेन्स करतो ते ॲक्शनसाठी कमांड कुठे देतो, सर्किट ब्रेकरला. आणि सर्किट ब्रेकर काय करतं, सर्किट ब्रेक करतं फ्रॉम द फॉल्टी सेक्शन. फ्रॉम द फॉल्टी सेक्शन, फॉल्टी सेक्शनपासून हेल्दी सेक्शन काय करतं, ते आयसोलेट करतं. त्याला आपण म्हणतो सर्किट ब्रेकर आणि रिले. ठीक आहे. सो देर आर टाइप्स ऑफ फॉल्ट. फर्स्ट वन इज अ ओपन सर्किट फॉल्ट अँड सेकंड वन इज अ शॉर्ट सर्किट फॉल्ट. ठीक आहे. ओपन सर्किट फॉल्ट आणि शॉर्ट सर्किट फॉल्ट. आता ओपन सर्किट जे फॉल्ट्स होतात सिस्टीमवरती तर त्याचे रिझन्स काय काय. कॉजेस ऑफ ओपन सर्किट फॉल्ट: ब्रोकन कंडक्टर अँड माल फंक्शनिंग ऑफ सर्किट ब्रेकर इन वन ऑर मोर फेजेस. ठीक आहे. कंडक्टर ब्रेक झालंय किंवा जे काही सर्किट ब्रेकर आहे तर ते प्रॉपर ऑपरेट झालं नाही तर त्यामुळे तुमचे ओपन सर्किट फॉल्ट होता. The single and two phase open condition can produce the unbalance of the power system, voltage and current that cause great damage of equipments. जर अशा कंडिशनमुळे ओपन सर्किट फॉल्टमुळे जर ओव्हर व्होल्टेज किंवा ओव्हर करंट किंवा अनबॅलन्स जर झाली सिस्टीम तर जे काही इक्विपमेंट्स आहे त्या सिस्टीमला जे काही कनेक्टेड जे काही इक्विपमेंट्स आहे ते डॅमेज होण्याची शक्यता जास्त असते. मग त्याची इफेक्ट काय काय होता ओपन सर्किट फॉल्ट झाल्यामुळे. ॲबनॉर्मल ऑपरेशन ऑफ द सिस्टीम, डेंजर टू पर्सनल ॲज वेल एज ॲनिमल. हा एक डेंजर इम्पॅक्ट त्यावरती होतो की जर एखादा पर्सन त्या सिस्टीमच्या जर कुठे संपर्कात जर आला किंवा एखादा ॲनिमल त्या सिस्टीमच्या कुठे जर कॉन्टॅक्टमध्ये जर आला तर त्या ठिकाणी हार्मफुल ॲक्सिडेंट्स होण्याचे किंवा काही मेजर ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. त्यानंतर एक्सिडिंग द व्होल्टेज बियॉन्ड नॉर्मल व्हॅल्यू इन अ सर्टन पार्ट ऑफ नेटवर्क विच फर्दर लीड टू इन्सुलेशन फेल्युअर अँड डेव्हलपिंग अ शॉर्ट सर्किट फॉल्ट. ठीक आहे. मग जर ओव्हर व्होल्टेज किंवा ओव्हर करंट जर झालं तर वायरवरती किंवा कंडक्टरवरती जे इन्सुलेटर असतात तर ते ब्रेक होण्याचे चान्सेस असतात. आणि इन्सुलेटर जर ब्रेक झालं तर दोन कंडक्टर, दोन फेज जर टच झाले तर त्याला आपण म्हणतो शॉर्ट सर्किट फॉल्ट. ठीक आहे. Open circuit fault can be tolerated for longer period than short circuit fault. This must remove as early as possible to reduce the greater damage. हा जो काही ओपन सर्किट फॉल्ट आहे तो जास्त डेंजरस असतो ॲज कम्पेअर्ड टू शॉर्ट सर्किट फॉल्ट. तो लवकरात लवकर जो काही फॉल्ट झाला आहे तो रिझॉल्व्ह होणं गरजेचं आहे. तसं जर नाही झालं तर डेंजर काहीतरी ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस ओपन सर्किट फॉल्टमध्ये जास्त असतात. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे तुमचा शॉर्ट सर्किट फॉल्ट. What is the causes of short circuit fault? This may due to internal or external effect. Internal effect include breakdown of transmission line or equipment. एखादा इक्विपमेंट किंवा जी काही ट्रान्समिशन लाईन आहे, ओव्हरहेड कंडक्टर आहे तर ते शॉर्ट सर्किट झाल्यामुळे होतं. किंवा एजिंग ऑफ इन्सुलेशन. ठीक आहे. इन्सुलेशन इन जनरेटर, ट्रान्सफॉर्मर अँड अदर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, इम्प्रॉपर installation and impedance design. ठीक आहे. सो एक्सटर्नल इफेक्ट्स इन्क्लूड ओव्हरलोडिंग ऑफ इक्विपमेंट. एखाद्या जनरेटरवरती ओव्हरलोड आला, त्यानंतर इन्सुलेशन फेल्युअर ड्यू टू लाईटनिंग सर्ज, लाईटनिंग स्ट्रोक त्या ग्रीडवरती आला तर अशा केसमध्ये शॉर्ट सर्किट फॉल्ट होत असतात. Arcing fault can be lead to fire and explosion in equipment such as transformer and circuit breaker. जर शॉर्ट सर्किट फॉल्ट जर झाला, फेस टू फेस फॉल्ट जर झाला तर ते जे काही ट्रान्सफॉर्मर आहे, जे काही इक्विपमेंट आहे किंवा सर्किट ब्रेकर आहे त्यामध्ये आर्क सुद्धा प्रोड्यूस होतो. ॲबनॉर्मल करंट कॉज द इक्विपमेंट टू गेट ओव्हरहीटेड which further leads to reduction of lifespan of their insulation.
जरी पूर्ण इन्सुलेशन ब्रेक जरी नाही झालं, पण शॉर्ट सर्किट फॉल्टमुळे तुमचं जे काही इन्सुलेशन आहे वायरवरती किंवा ओव्हरहेड कंडक्टरवरती, तर ते इन्सुलेशनची जी काही लाईफ स्पॅन आहे तो कमी होण्याचे चान्सेस असतात. द ऑपरेटिंग व्होल्टेज ऑफ द सिस्टीम कॅन गो बिलो और अबव देअर ॲक्सेप्टन्स व्हॅल्यू दॅट क्रिएट्स हार्मफुल इफेक्ट टू सर्व्हिस बाय द पॉवर सिस्टीम. ठीक आहे, ओव्हर व्होल्टेज आणि अंडर व्होल्टेजमुळं तुमची जी काही पॉवर सिस्टीम आहे त्यावरती सुद्धा इम्पॅक्ट होतो. त्यानंतर सिमेट्रिकल अँड अनसिमेट्रिकल फॉल्ट. आता व्हॉट इज मीन बाय सिमेट्रिकल फॉल्ट? आता सिमेट्रिकल फॉल्टमध्ये जनरली लाईन टू लाईन, ट्रिपल लाईन फॉल्ट आणि ट्रिपल लाईन टू ग्राउंड फॉल्ट हे दोन फॉल्ट इन्क्लूड होतात. त्यामध्ये 3 लाईव्ह वायर आहे, 3 फेजेस एकत्र आले किंवा त्यामध्ये जर काही कंडक्टिंग मटेरियल किंवा ते 3 फेज जर फिजिकली टच जर झाले तर त्याला आपण म्हणतो ट्रिपल लाईन फॉल्ट. किंवा हे तिन्ही कंडक्टर शॉर्ट सर्किट झाले आणि ते ग्राउंड वायरशी किंवा ग्राउंडशी कॉन्टॅक्टमध्ये आले तर त्याला आपण म्हणतो ट्रिपल लाईन टू ग्राउंड फॉल्ट. तर हे जे दोन फॉल्ट आहे त्याला आपण सिमेट्रिकल फॉल्ट म्हणतो. ट्रिपल लाईन फॉल्ट आणि ट्रिपल लाईन टू ग्राउंड फॉल्ट त्याला आपण सिमेट्रिकल फॉल्ट म्हणतो, लक्षात असू द्या. फॉल्टचे दोन टाईप्स आहेत, सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल. सिमेट्रिकलमध्ये ट्रिपल लाईन आणि ट्रिपल लाईन टू ग्राउंड फॉल्ट ऑकर होतो. ठीक आहे. अनसिमेट्रिकलमध्ये कुठकुठले फॉल्ट्स असतात? मग अनसिमेट्रिकलमध्ये असं तुमचं लाईन टू ग्राउंड फॉल्ट, लाईन टू लाईन फॉल्ट किंवा डबल लाईन टू ग्राउंड फॉल्ट. अनसिमेट्रिकलमध्ये लाईन टू ग्राउंड म्हणजे एक फेज तुमच्या ग्राउंड कंडक्टरशी किंवा एक फेज तुमचा एक कंडक्टर ब्रेक होऊन तुमच्या जमिनीवरती पडला तर तो झाला तुमचा लाईन टू ग्राउंड फॉल्ट. किंवा तो कंडक्टर ब्रेक होऊन तुमच्या ग्राउंड कंडक्टरशी कनेक्ट झाला तो झाला तुमचा लाईन टू ग्राउंड फॉल्ट. त्यानंतर फेस टू फेस फॉल्ट, लाईन टू लाईन ज्याला आपण म्हणतो, दोन फेज कॉन्टॅक्टमध्ये आले किंवा दोन फेज आणि ग्राउंड कॉन्टॅक्टमध्ये आला तर त्याला म्हणतो आपण अनसिमेट्रिकल फॉल्ट. लक्षात असू दे, सिमेट्रिकल फॉल्टमध्ये कुठकुठले फॉल्ट्स येतात? ट्रिपल लाईन फॉल्ट किंवा ट्रिपल लाईन टू ग्राउंड फॉल्ट. आणि अनसिमेट्रिकलमध्ये लाईन टू ग्राउंड फॉल्ट, लाईन टू लाईन फॉल्ट आणि डबल लाईन टू ग्राउंड फॉल्ट. ते झाले तुमचे अनसिमेट्रिकल फॉल्ट. त्यानंतर लास्ट पॉईंट आहे व आहे तुमचा प्रोटेक्शन डिव्हाइसेस. The fault clearing system uses various protection devices such as relays and circuit breaker to detect and clear the fault. ठीक. आता पहिल्यांदा रिले काय काम करतो आणि सर्किट ब्रेकर काय काम करतो हे लक्षात घ्या. रिले फॉल्ट सेन्स करतो, म्हणजे ॲबनॉर्मल करंट जर त्या सिस्टीम मधून जर फ्लो होत असेल तर तो रिले तो करंट ओव्हर करंट सेन्स करतो आणि ती कमांड कुठे देतो? तुमच्या सर्किट ब्रेकरला. आणि सर्किट ब्रेकर काय करतं? जो फॉल्टी सेक्शन आहे तो आयसोलेट करतो फ्रॉम हेल्दी सेक्शन. तर तो झाला तुमचा रिले आणि सर्किट ब्रेकर. मग प्रोटेक्शन डिव्हाइसेसमध्ये आपण कुठकुठले डिव्हाइसेस यूज करतो? तर पहिलं डिव्हाइस आहे तुमचं फ्यूज. इट ओपन द सर्किट व्हेनेवर द फॉल्ट एक्झिस्ट इन अ सिस्टीम. आता फ्यूज सर्वांनी बघितलं आहे. तर फ्यूजची जी काही फ्यूज वायर असते तर तिचा मेल्टिंग पॉईंट हा कमी असतो. ठीक आहे. सो ती कॉपरची वायर असते, थिन कॉपर वायर असते. तर ते दोन कॉन्टॅक्टेबल जे काही कॉन्टॅक्ट्स असतात त्यामध्ये आपण कनेक्ट केली असते आणि त्या फ्यूज वायरमधनं जर ओव्हर करंट जर फ्लो झाला तर ती फ्यूज वायर मेल्ट होऊन जाते, म्हणजे ती काय करते? डिस्कनेक्ट होऊन जाते. दोन कॉन्टॅक्ट जे कनेक्ट केले असतात थ्रू आपण थिन वायर तर ती डिस्कनेक्ट करते. सो इट ओपन द सर्किट व्हेनेवर अ फॉल्ट इज exist in a system. It consists of a thin copper wire enclosed in a glass or casing with a two metallic contacts. The high fault current rise the temperature of wire, hence it melt. जर फॉल्ट ऑकर झाला तर काय इन्क्रीज होतं? करंट इन्क्रीज होतो. आणि हाय करंट जर त्या वायरमधनं जर पास झाला तर ती मेल्ट होते आणि डिस्कनेक्ट होऊन जाते. फ्यूज इज नेसेसरी इन अ मॅन्युअल रिप्लेसमेंट ऑफ वायर each time when it blow fuse. जर जो फॉल्ट झाला आणि फ्यूज जर ऑपरेट झाला तर आपल्याला ते रिप्लेसमेंटसाठी आपल्याला मॅन्युअल ऑपरेशन करावं लागतं, म्हणजे ती वायर आपण रिप्लेस करतो. तर तो पॉईंट आहे फ्यूज नेसेसरी द मॅन्युअल रिप्लेसमेंट ऑफ वायर इच टाइम व्हेन इट ब्लोज. ठीक आहे. फ्यूज ज्यावेळेस ब्लोज होतो त्यावेळेस आपल्याला मॅन्युअल ऑपरेशन करून तो फ्यूज आपल्याला परत नॉर्मल कंडिशनला आणावा लागतो. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं सर्किट ब्रेकर. It is the common protection device that can make or break the circuit either manually or through remote control under normal operating condition. नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशनला आपण तो मॅन्युअली ब्रेक करू शकतो. जर आपल्याला मेंटेनन्स करायचा असेल एखाद्या सिस्टीमवरती
सिस्टीमवरती, तर आपण तो मॅन्युअली ट्रिप करतो किंवा रिमोट कंट्रोलने तो आपण ट्रिप करू शकतो. बट ॲबनॉर्मल कंडिशनला काय असतं, दे आर सेव्हरल टाइप्स ऑफ सर्किट ब्रेकर अवेलेबल डिपेंडिंग अपॉन द ऑपरेटिंग व्होल्टेज, इन्क्लुडिंग व्होल्टेजनुसार डिफरंट टाईपचे सर्किट ब्रेकर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे. एअर ब्रेक सर्किट ब्रेकर, ऑइल सर्किट ब्रेकर, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर, SF6 सर्किट ब्रेकर. मोर इन्फॉर्मेशन ऑन सर्किट ब्रेकर आर फॉलोइंग. ठीक आहे. सो जे काही सर्किट ब्रेकर आहे तर ते कसे ऑपरेट होतात, तर ते ऑपरेट होतात तुमच्या रिलेवरती. ते रिलेचं फंक्शन काय ते पण बघा. दिस इज द फॉल्ट डिटेक्टिंग डिव्हाइस. मी आत्ता सांगितलं का रिले हा तुमचा फॉल्ट सेन्स करतो. सो दिस इज द फॉल्ट डिटेक्टिंग डिव्हाइस. दिस डिव्हाइस डिटेक्ट द फॉल्ट and initiate the operating of the circuit breaker so as to isolate the faulty circuit. फॉल्ट सेन्स होतो, फॉल्ट डिटेक्ट होतो आणि तो रिलेला कमांड करतो, इनिशिएट करतो की जे काही फॉल्टी सेक्शन आहे ते डिस्कनेक्ट करायचं आहे. रिले कन्सिस्ट ऑफ मॅग्नेटिक कॉईल अँड कॉन्टॅक्ट्स, नॉर्मली क्लोज आणि नॉर्मली ओपन अशा मॅग्नेटिक कॉइल्स त्यामध्ये असतात. The fault current energizes the coil and this cause to produce the field, thereby the contact get operated. त्यामध्ये सेम असतं. तर तुमचं जो काही कॉईल आहे त्यामधनं जास्त करंट जर फ्लो झाला तर तो करंट सेन्स होतो आणि तो रिले त्या सर्किट ब्रेकरला कमांड देतो आणि मग तो ऑपरेट होतो. रिलेचे काही टाईप्स आहे, मॅग्नेट्यूड रिले, इम्पिडन्स रिले, डायरेक्शनल रिले, त्यानंतर डिफरन्शियल टाईप रिले. ठीक आहे. असे हे रिलेचे टाईप्स आहे, डिफरंट टाईप्स ऑफ रिले. सो अकॉर्डिंग टू द व्होल्टेज रेनुसार आपण हे रिले सिलेक्ट करत असतो, कुठल्या टाईपचा रिले आणि कुठल्या टाईपचं सर्किट ब्रेकर आपल्याला यूज करायचं आहे. जनरली हाय व्होल्टेज किंवा एक्स्ट्रा हाय व्होल्टेजसाठी आपण SF6 सर्किट ब्रेकर किंवा व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर यूज करत असतो. त्यानंतर लास्ट प्रोटेक्शन डिव्हाइस आहे लाइटनिंग अरेस्टर. लाइटनिंग म्हणजे तुमची वीज. सो जो काही लाइटनिंग स्ट्रोक आहे त्यापासून तुमची सिस्टीम प्रोटेक्ट करण्यासाठी आपण हे लाइटनिंग अरेस्टर यूज करत असतो. सो सर्च इन अ पॉवर सिस्टीम नेटवर्क कॉज व्हेन लाइटनिंग स्ट्राईक ऑन अ ट्रान्समिशन लाईन. विजेचा जो काही धक्का आहे किंवा वीज जे आहे ते तुमच्या नेटवर्कवरती जर पडली तर त्यावेळेस तुमचं व्होल्टेज इन्क्रीज होतं अँड त्यामुळे काय होतं, व्होल्टेज आणि करंट इन्क्रीज झाल्यामुळे तुमचं जे काही इक्विपमेंट आहे ते डॅमेज होतं. सो दिस कॉज हाय व्होल्टेज अँड करंट इन द सिस्टीम. आता सांगितलं की व्होल्टेज आणि करंट इन्क्रीज होतं. दिस लाइटनिंग फॉल्ट आर रिड्यूस बाय रिप्लेसिंग लाइटनिंग अरेस्टर ॲट अ ट्रान्समिशन इक्विपमेंट. मग हे जे काही हाय व्होल्टेज आहे किंवा हाय करंट आहे तो ग्राउंड करण्याचं काम कोण करत असतो, तुमचा लाइटनिंग अरेस्टर. आता लाइटनिंग अरेस्टरच्या वर्डमध्ये तुमचं मिनिंग आहे, तो लाइटनिंग स्ट्रोक जे आहे तर ते अरेस्ट करतो आणि ते ग्राउंड करतो. त्यापासून तुमचं जी काही सिस्टीम आहे किंवा जे नेटवर्क आहे ते प्रोटेक्ट होतं. तर हा एक प्रोटेक्शन डिव्हाइस आहे ज्याला आपण म्हणतो लाइटनिंग अरेस्टर. त्यानंतर रिले, त्यानंतर सर्किट ब्रेकर आणि वन मोर इज अ फ्यूज. दिस इज द various protection devices such as relays, circuit breaker to detect the and clear the fault. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघतो आता पॉवर ग्रिड फेल्युअर. पॉवर ग्रिड फेल्युअर. So what is mean by power grid failure? A power grid is an interconnected network of transmission line, power supplying electricity from power supply to consumer. Power grid म्हणजे काय, जनरेटिंग स्टेशन पासून तर पॉवर कंझ्युमर किंवा लोड डिमांड पर्यंत जी काही पॉवर डिलिव्हर केली जाते त्या सर्व नेटवर्कला आपण ज्यामध्ये मग तुमचं ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन नेटवर्क येतं त्याला आपण म्हणतो पॉवर ग्रिड. In the network cause power outage, India has 5 regional grid that carry electricity from power plants to respective state in the country. 5 regional grids आहे, त्या ग्रिड कुठकुठल्या आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. The electric power is normally generated at 11 or 25 kV and then step up to 400 kV to 20 kV or 132 kV for high voltage line through a long distance and deliver the power into common power pool called as the grid. ठीक आहे. सो 11 किंवा 25 kV आपण जनरेशन करतो आणि ते स्टेप अप करतो बाय युझिंग ट्रान्सफॉर्मर. ते स्टेप अप करतो आपण 400 kV और 220 kV और 132 kV पर्यंत आपण ते स्टेप अप करतो
ठीक आहे. का बरं? तर आपल्याला लॉंग डिस्टन्स पर्यंत आपली जी पॉवर आहे जनरेट केली ती आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायची असते. सो द 3 डिस्टन्स ऑपरेशन ऑफ पॉवर ग्रिड. पॉवर ग्रिड मध्ये मेनली 3 ऑपरेशन होतात. त्यापैकी पहिलं ऑपरेशन आहे पॉवर जनरेशन, पॉवर ट्रान्समिशन आणि पॉवर डिस्ट्रीब्युशन. आता पॉवर जनरेशन सेक्शन काय आहे हे तुम्हाला चांगलं माहिती. ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी तयार होते त्याला आपण पॉवर जनरेशन म्हणतो. जनरेट झालेली पॉवर आपण ट्रान्समिशन सबस्टेशन पर्यंत थ्रू अ सिस्टीम आपण डिलिव्हर करत असतो आणि त्या ट्रान्समिशन सबस्टेशन पासून तर कंझ्युमर एंड पर्यंत आपण ती पॉवर डिलिव्हर करत असतो. त्याला म्हणतो आपण पॉवर डिस्ट्रीब्युशन. ऑपरेशन ऑफ पॉवर ग्रिड. Generation. Generating plant are located near a source of water and away from the heavily populated area. ज्या ठिकाणी आपलं जे काही फ्युएल आहे किंवा जे वॉटर आहे जे इझिली अवेलेबल होईल आणि पॉप्युलेटेड एरियापासून लांब आपण जनरली पॉवर स्टेशन इन्स्टॉल करत असतो. आर लार्ज अँड इलेक्ट्रिक पॉवर जनरेटेड इज स्टेप अप टू हायर व्होल्टेज ॲट विच इट कनेक्ट्स टू अ ट्रान्समिशन नेटवर्क. जनरेट झालेलं व्होल्टेज आपण स्टेप अप करतो बाय युजिंग स्टेप अप ट्रान्सफॉर्मर अँड ती पॉवर जी आहे ती आपण थ्रू अ ट्रान्समिशन नेटवर्क थ्रू आपण कंझ्युमर एंडपर्यंत काय करत असतो डिलिव्हर करत असतो. Then electric power transmission. The transmission network will move the power long distance across state lines. State and international grid ला आपण हे कनेक्ट करत असतो. Sometime across international boundaries until reach its wholesale customers. ठीक आहे. मी आता सांगितलं की नॅशनल आणि इंटरनॅशनल ग्रीडला आपण ट्रान्समिशन लाईन थ्रू आपण ती पॉवर जी डिलिव्हर करत असतो. इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन. At the substation, the power will be stepped down in a voltage to distribution level voltage. It exists a substation. It entire the distribution wiring finally upon. ठीक आहे. सो त्या ट्रान्समिशन सबस्टेशन पासून तर तुमच्या नियर टू द लोड सेंटर पॉवर किंवा तुमच्या एनर्जी मीटर पर्यंत पॉवर डिलिव्हर करण्याचं काम करत असतं डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. तर अशा पद्धतीने ही पॉवर ग्रिड ऑपरेट होत असते. डायग्राम तुमच्या स्क्रीनवरती दिसते बघा. हे जनरेटिंग स्टेशन आहे, पॉवर स्टेशन ज्याला आपण म्हणतो. त्यामध्ये तुमची 11 केव्ही किंवा 24 केव्ही तुमचं पॉवर जनरेट केली जाते. त्यानंतर बाय युजिंग स्टेप अप ट्रान्सफॉर्मर ती स्टेप अप करतो आपण अप टू 11 केव्ही टू 22 केव्ही. ठीक आहे. त्यानंतर ती ट्रान्समिट करतो आपण थ्रू अ ग्रीड. ग्रीडमध्ये मग तुमचं कंडक्टर्स आले, इन्सुलेटर्स आले, टॉवर्स आले. ठीक आहे. त्यानंतर ते जातं तुमच्या ट्रान्समिशन सबस्टेशनपर्यंत. त्यानंतर इथे आपण अगेन स्टेप डाऊन करतो. त्यानंतर मग ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन पोल्स येतात, डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड कंडक्टर्स येतात. हे तुमचं डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन आहे विच इज लोकेटेड नियर टू द लोड सेंटर. आणि त्या डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनपासनं मग व्हेरियस टाईप्स ऑफ कंझ्युमर, मग तुमचा रेसिडेन्शियल कंझ्युमर असेल, कमर्शियल कंझ्युमर असेल, इंडस्ट्रियल कंझ्युमर असेल किंवा मग ॲग्रिकल्चर कंझ्युमर असेल, अशा डिफरंट टाईपच्या कंझ्युमरला ही जी काही पॉवर आहे ती डिलिव्हर केली जाते फ्रॉम द डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ ग्रीड. The structure and topology of grid depends upon the geological of the land available. The other constraints are budget requirement for the system reliability and the load for generation characteristics. जे काही स्ट्रक्चर आहे ग्रीडचं ते सर्व त्या पर्टिक्युलर त्या तिथल्या एरियावरती डिपेंड असतं, त्या टोपोलॉजीवरती डिपेंड असतं किंवा रिलायबिलिटी किती हवी आपल्याला त्यावरती डिपेंड असतं किंवा बजेट किती आहे त्यावरती सर्व हे ग्रीड कसं स्ट्रक्चर करायचं ते डिपेंड असतं. द चिपेस्ट अँड सिम्पलेस्ट टोपोलॉजी फॉर डिस्ट्रीब्युशन ऑर ट्रान्समिशन ग्रीड इज रॅडियल स्ट्रक्चर. जनरली आपण रॅडियल स्ट्रक्चरच यूज करत असतो डिस्ट्रीब्युशन आणि ट्रान्समिशनसाठी. द पॉवर नेटवर्क इज द डिस्ट्रीब्युशन नेटवर्क ऑफ 11 केव्ही लाईन्स ऑर फीडर्स दॅट कॅरी द पॉवर. ठीक आहे. सो डिफरंट फीडर्स असतात तुमच्या डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनमध्ये, तर ते डिफरंट लोडला तुमची जी काही पॉवर आहे ते डिलिव्हर करत असतात. हे बघा सबस्टेशनचं अंडरग्राऊंड ट्रान्समिशन लाईन्सचं स्ट्रक्चर कसं असतं ते दिलेलं आहे आणि ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनचं स्ट्रक्चर कसं असतं ते दिलेलं आहे. दोन्ही डायग्राम तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे. अंडरग्राऊंड केबल्स आपण ज्याला म्हणतो, तर अंडरग्राऊंड ट्रान्समिशन सिस्टीम आणि ओव्हरहेड ट्रान्समिशन सिस्टीम
या दोघांचे पिक्चर्स दिलेले आहे. यावरनं तुमचे ट्रान्समिशन सिस्टीमचे किंवा ट्रान्समिशन लाईनचे दोन टाइप्स पडतात. फर्स्ट वन इज अ अंडरग्राउंड ट्रान्समिशन लाईन अँड सेकंड वन इज अ ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन्स. ठीक आहे. त्यानंतर पॉवर ग्रिड स्ट्रक्चर आता आपण मगाशी बघितलं, सेम स्ट्रक्चर आहे तुमचं जनरेटिंग स्टेशनपासनं तर तुमच्या लोड सेंटरपर्यंत सर्व टाईपचे जे कन्झ्युमर आहे त्यापर्यंत आपण पॉवर डिलिव्हर करत असतो बाय युजिंग डिफरंट टाइप्स ऑफ ग्रिड. त्यानंतर नीड ऑफ पॉवर ग्रिड इन इंडिया. इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन इज द बल्क ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी फ्रॉम जनरेटिंग पॉवर प्लांट टू इलेक्ट्रिकल सबस्टेशन. ठीक आहे. लोकेटेड नियर डिमांड सेंटर and it is different from the local wiring between high voltage substation and customer. ठीक आहे. सो जनरेटिंग स्टेशन पासून तर तुमच्या कस्टमर पर्यंत जी पॉवर आपण डिलिव्हर करतो त्यासाठी ग्रिड असणं गरजेचं आहे. A key limitation in a distribution of electrical power is that electrical energy cannot be stored and therefore must be generated as per the requirement. इलेक्ट्रिकल एनर्जी आपण स्टोअर करू शकत नाही, त्यामुळे आपण काय करतो असतो, ॲज पर द रिक्वायरमेंट, ज्या पद्धतीने डिमांड आहे, लोड डिमांड आहे त्या पद्धतीने ती पॉवर आपण जनरेट करत असतो आणि ती ट्रान्समिट अँड डिस्ट्रीब्यूट करत असतो. इफ द डिमांड ऑफ पॉवर एक्सीड द सप्लाय, जनरेशन प्लांट and transmission equipment can shut down, which is the worst case, can lead major regional blackout such as occur in July 2012 in India. म्हणजे जर लोड डिमांड जर वाढली आणि तेवढं जर जनरेशन आपल्याकडे नसेल तर अशा केसमध्ये मेजर ब्लॅकआउट होण्याचे चान्सेस असतात. आणि तशी केस एकदा झालेली आहे, ती कधी झाली, 2012 साली जुलैमध्ये इंडियामध्ये. ठीक आहे. सो पॉवर ग्रिड रिजन्स इन इंडिया, जे काही तुम्हाला मी सांगितलं काय काही 5 पॉवर ग्रिड आहे, रिजन्स आहे इंडियामध्ये. तर त्या ग्रिड्स कुठल्या आहे, नॉर्थन ग्रिड, वेस्ट, साऊथ, ईस्टर्न आणि नॉर्थ ईस्ट, ह्या 5 ग्रिड आहे. ह्या पॉवर ग्रिड्स आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये. नॉर्थ, वेस्ट, साऊथ, ईस्ट, नॉर्थ ईस्ट. Out of all the regions in the north, east, west, northeast are synchronized, which is known as new grid. या 5 ग्रिड आहे त्या सिंक्रोनाइज केलेल्या आहे, तर त्याला आपण म्हणतो न्यू ग्रिड. वेअर is not synchronized with the rest of region with AC lines and hence could run on a slightly different frequency, is connected with western and east with HVDC links only. ठीक आहे. ज्या लिंक्स आहे ह्या 5 पॉवर ग्रिड्स, मेजर पॉवर ग्रिड्स आहे इंडियामध्ये, त्या लक्षात असू द्या. नॉर्थ, वेस्ट, साऊथ, ईस्ट अँड नॉर्थ ईस्ट. ठीक आहे. व्हॉट इज अ पॉवर ग्रिड फेल्युअर. आता आपण येतो ब्लॅकआउटकडे हळूहळू. तर आपण ग्रिड कुठल्या आहे त्या बघितल्या, नेसेसिटी ऑफ ग्रिड बघितलं, त्यानंतर फॉल्ट्स म्हणजे काय, टाइप्स ऑफ फॉल्ट बघितलं, त्यानंतर सिमेट्रिकल फॉल्ट, अनसिमेट्रिकल फॉल्ट्स काय असतं ते बघितलं, त्यानंतर कॉजेस काय आहे फॉल्टची ते बघितले, आणि त्यानंतर मग इफेक्ट्स काय होतं फॉल्टचे ते बघितले. आता आपण जातोय व्हॉट इज अ पॉवर ग्रिड फेल्युअर. In India, electricity is transmitted at a frequency of 50 Hz. When the frequency reaches its minimum or maximum level, there is a risk of failure of transmission line. जर फ्रिक्वेन्सी मिनिममला जर रीच झाली किंवा मॅक्झिमम लेवलला रीच झाली तर समजायचं काही फॉल्ट किंवा ग्रिड फेल्युअरचे चान्सेस जास्त असतात. द ब्रेकडाऊन ऑफ ट्रान्समिशन लाईन ड्यू टू ओव्हर और अंडर फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड एज पॉवर ग्रिड फेल्युअर. फ्रिक्वेन्सी कमी किंवा जास्त होणे म्हणजे पॉवर ग्रिड फेल्युअर. The role of load dispatch center is to maintain the frequency between 48.5 to 50.2 Hz. मिनिमम फ्रिक्वेन्सी 48.5, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी किती पाहिजे 50.2. तर ही फ्रिक्वेन्सी मेंटेन करण्याचं काम कोण करतं, LDC, ज्याला आपण लोड डिस्पॅच सेंटर म्हणतो. The National Load Dispatch Center is also responsible for maintaining the overdraw done by states. ठीक आहे. सो हे जे काही फ्रिक्वेन्सी आहे हे मेंटेन करण्याचं काम तुमचं लोड डिस्पॅच सेंटरचं असतं आणि ती त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि जर तुमची फ्रिक्वेन्सी बिलो 48.5 किंवा अबव 50.2 जर झाली
तर तुमची ग्रीड फेल्युअरचे चान्सेस असतात. व्हेन द स्टेट ओव्हर ड्रॉ पॉवर क्रॉसिंग देअर trades, the same also become the cause of grid failure due to excessive load on the transmission line. आणि जर लोड सुद्धा मेंटेन करण्याचं काम त्यांचं असतं लोड डिस्पॅच सेंटरचं. जर लोड अंडरलोड किंवा ओव्हरलोड जर झाला तरी तुमचं ग्रीड फेल्युअर होण्याचे चान्सेस असतात. हिस्ट्री ऑफ मेजर पॉवर ग्रीड फेल्युअर थ्रू द वर्ल्ड. तर पूर्ण जगामध्ये जे काही पॉवर फेल्युअर झालं किंवा ग्रीड फेल्युअर झालं तर त्याचे जे काही हिस्ट्री म्हणजे काही जे काही याच्या आधी जे काही झालेलं आहे तर त्याची जो काही टॅब्लेट फॉर्ममध्ये आपल्याला इथे मेन्शन केलेलं आहे. सो पॉवर ग्रीड का होते, कशामुळे होते तुम्हाला समजलं. आणि ते पूर्ण कंट्रोलिंगचं काम कोणाकडे, LDCचं, लोड डिस्पॅच सेंटरचं. ठीक आहे. सो फर्स्ट जे ब्लॅकआउट झालं होतं म्हणजे रिसेंटली जे ब्लॅकआउट झालं होतं ते झालं होतं जुलै 2012 इंडियामध्ये. मिलियन्स ऑफ पीपल अफेक्टेड. किती पीपल किंवा किती लोकांना त्याचा अफेक्ट झाला तर ते आहे 670 मिलियन्स. त्यानंतर लोकेशन आहे इंडिया. आणि कधी झालं होतं ते ब्लॅकआउट, 31 जुलै 2012. ठीक आहे. तर हे ब्लॅकआउट रिसेंटली झालेले 2012 मध्ये इंडियामध्ये. त्यानंतर 2005 मध्ये जावा बाली ब्लॅकआउट इंडोनेशियामध्ये झालं होतं. तर 100 मिलियन्स पीपल त्यामध्ये अफेक्ट झाले होते आणि त्याची डेट दिली आहे 18 ऑगस्ट 2005 साली. ते ब्लॅकआउट झालेलं 2005 साली ब्लॅकआउट झालेलं होतं ते इंडोनेशियामध्ये. त्यानंतर 1999 साली ब्राझील ब्लॅकआउट झालं होतं. त्यामध्ये जवळपास 97 मिलियन लोक अफेक्टेड झाले होते. लोकेशन आहे ब्राझील आणि त्याची डेट आहे ज्या दिवशी ग्रीड फेल्युअर झालं होतं किंवा ब्लॅकआउट झालं होतं. ब्लॅकआउट म्हणजे पूर्ण त्या देशाचं पूर्ण जी काही सिस्टीम आहे, पूर्ण जी काही ग्रीड आहे ती कोलॅप्स झालेली होती. पूर्ण लाईट म्हणजे पूर्ण जे काय आपण इलेक्ट्रिसिटी म्हणतो ती फेल झाली होती. त्याला आपण ब्लॅकआउट म्हणतो. सो 97 मिलियन पीपल त्यामध्ये अफेक्ट झाले होते ब्राझीलमध्ये 11 मार्च 1999 साली. ठीक आहे. त्यानंतर 2009 मध्ये झालेलं होतं ब्राझील अँड 87 मिलियन पीपल अफेक्ट झाले होते 10 आणि 11 नोव्हेंबर 2009 साली. त्यानंतर नॉर्थ ईस्ट ब्लॅकआउट झालं होतं 2003 मध्ये USA, युनायटेड स्टेट आणि कॅनडामध्ये. ठीक आहे. 55 मिलियन पीपल अफेक्ट झाले होते 15 ऑगस्ट 2003 साली. त्यानंतर 2003 मध्ये इटलीमध्ये झालं होतं. त्यामध्ये सुद्धा 55 मिलियन पीपल्स अफेक्ट झाले होते. इटली, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया यामध्ये ते ब्लॅकआउट होतं. तर ते जवळपास ते झालं होतं 28 सप्टेंबर 2003 साली. नॉर्थ ईस्ट ब्लॅकआउट 1965 साली झालं होतं कॅनडामध्ये आणि US मध्ये. तर ते त्यामध्ये जवळपास 30 मिलियन लोक जे आहेत ते अफेक्ट झाले होते आणि ते झालं होतं 9 नोव्हेंबर 1965 साली. तर एवढं लक्ष तर राहू देण्यापेक्षा आपलं जे काही भारतामध्ये झालं होतं इंडियामध्ये जुलै 2012 तर तिची डेट लक्षात राहू दे. 30-31 जुलै 2012 साली इंडियामध्ये ब्लॅकआउट झालं तर ते ऍटलिस्ट लक्षात राहू दे. 2012 blackout, 2012 blackout in India, whole episode. The July 2012 India blackout was largest power outage in history. ही सर्वात largest blackout आहे, occurring as a two separate events on 30 and 31 July 2012. दोन इव्हेंट झाले होते त्यामध्ये, 31 तारखेला आणि 31 तारखेला. The outage effect over 620 million people, about 9% of world population. जवळपास 9% पूर्ण पॉप्युलेशनच्या 9% लोक त्यामध्ये अफेक्ट झाले होते. और हाफ ऑफ इंडिया किंवा हाफ ऑफ इंडिया जरी म्हटलं तरी चालेल पॉप्युलेशन. स्प्रेड अक्रॉस 22 स्टेट्स इन नॉर्थ ईस्ट अँड नॉर्थ इंडिया. जवळपास 22 स्टेट त्या ब्लॅकआउटमुळे त्यामध्ये इम्पॅक्ट झाला होता त्यांचा. हिस्ट्री ऑफ इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चर इन इंडिया. तर Indian electrical infrastructure was generally considered unreliable. The Northern grid had previously collapsed in 2001. ठीक आहे. त्यानंतर 27% of power generated was lost in a transmission
while peak supply fell short of demand by an average 9%, hence the national suffered. ठीक आहे, जवळपास 27% ही पॉवर लॉस होते इंडियामध्ये ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनमध्ये. अबाउट 25% ऑफ पॉप्युलेशन, अबाउट 300 मिलियन पीपल हॅड नो इलेक्ट्रिसिटी ॲट ऑल. अजूनही जवळपास 25% लोकांना इलेक्ट्रिसिटी मुबलक प्रमाणात किंवा त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार भेटत नाही, अकॉर्डिंग टू द सर्वे ऑफ 2001. ठीक आहे. त्यानंतर रिजन्स ऑफ पॉवर ग्रिड फेल्युअर. व्हॉट इज द रिजन्स ऑफ पॉवर ग्रिड फेल्युअर? In the summer of 2012, the leading the failure, extreme heat and had caused power use reach record level in New Delhi, leading the coal shortage. कोल शॉर्टेजमुळे म्हणजे फ्युएल शॉर्टेजमुळे सुद्धा ग्रीड फेल्युअर होण्याचे चान्सेस असतात. ड्यू टू लेट अरायवल ऑफ मान्सून ॲग्रिकल्चर एरियाज इन पंजाब अँड हरियाणा ड्रॉज इन्क्रीज पॉवर फ्रॉम द ग्रीड. ठीक आहे. सो पॉवर डिमांड इन्क्रीज झाल्यामुळे सुद्धा ग्रीड फेल्युअर होण्याचे चान्सेस असतात. द लेट मान्सून ऑल्सो मीन्ट हायड्रो पॉवर प्लांट. हा एक पॉईंट आहे. जर मान्सून जर लेट झाला तर जे काही हायड्रो पॉवर प्लांट्स आहे तर त्यामध्ये जी काही वॉटर कॅप्चरिंग कॅपॅसिटी आहे, ठीक आहे, सो वॉटरचं शॉर्टेज झाल्यामुळे सुद्धा तुमचे जे काही हायड्रो पॉवर प्लांट्स आहे त्यांचं जनरेशन कमी होतं. त्यामुळे सुद्धा जी काही लोड डिमांड आहे ती फुलफिल करणं शक्य होत नाही. तर त्यामुळे सुद्धा पॉवर ग्रिड फेल्युअर होण्याचे चान्सेस आहे. और इनलिगल युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी इज ऑल्सो रिजन ऑफ पॉवर ग्रिड फेल्युअर. ठीक आहे. इनलिगल युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी, त्यामुळे सुद्धा ग्रीड फॉल्ट होण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे. सो इफेक्ट ऑफ ब्लॅकआउट ऑन इकॉनॉमी. हे काही ब्लॅकआउट झालेले जे आहे, काही राज्य आहे, काही देश आहे, तर ते दिलेले आहे. जम्मू काश्मीर आहे, पंजाब आहे, हिमाचल प्रदेश आहे, हरियाणा, दिल्ली, सिक्कीम, बिहार, उत्तर प्रदेश, वेस्ट बंगाल, ओडिसा, झारखंड यामध्ये सुद्धा ब्लॅकआउट झालेला आहे. त्या काही केसेस दिलेल्या आहेत. त्याचा इम्पॅक्ट तुमच्या इकॉनॉमिकवरती सुद्धा होतो. स्टेट अफेक्ट बाय द ग्रीड फेल्युअर. जे काही स्टेट्स अफेक्ट झाले होते ग्रीड फेल्युअरमुळे ते सुद्धा दिलेलं आहे. मी आत्ताच सांगितलं की दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विच इज कनेक्टेड इन नॉर्थ ग्रीड. म्हणजे नॉर्थ ग्रीड फेल झाली होती, त्यामुळे हे स्टेट अफेक्ट झाले होते. त्यानंतर एक वेळेस ईस्ट ग्रीड सुद्धा फेल झाली होती, त्यामुळे काही स्टेट अफेक्ट झाले होते. त्यामध्ये मग बिहार आहे, झारखंड आहे, ओडिसा आहे, त्यानंतर वेस्ट बंगाल आहे. तर ती ईस्ट जी ग्रीड आहे तर ती फेल झाली होती, त्यामुळे ते स्टेट अफेक्ट झाले होते. त्यानंतर नॉर्थ ग्रीडवरती एकदा फेल्युअर आलं होतं, तर त्यावेळेस अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम आणि नागालँड, सिक्कीम हे स्टेट अफेक्ट झाले होते. ठीक आहे. करंट सिनॅरिओ. हे जे काही पॉईंट्स आहे, ब्लॅकआउट्स कधी कधी झाले होते आणि त्याचा इम्पॅक्ट कुठल्या देशांवरती, कुठल्या राज्यांवरती झाला होता ते आपण बघितलं.